हाय, मी प्राजक्ता. आता पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळलंच असेल मी पॅकिंग का केली होती. तर आम्ही लोक गावी जातो आहे. दादा माझा मला सोडायला येतो आहे गावाला. मी माझ्या परत सासरी जाते माहेरातून. तर नेहमी मी माहेरातून बाहेर पडताना म्हणजे माझ्या घरातून बाहेर पडताना पप्पाच्या पाया पडूनच निघते मी बाहेर. तर आता मी बाहेर पडलेली आहे फायनली. मी आता घरात नाही जाणार. मी एकदा बाहेर पडले की मी परत घरात नाही जात. तर मग ऑलमोस्ट आता पूर्ण बाल्कनीच्या बाहेरच आलेली आहे मी. माझं बाळ रडत होतं तर त्याला वाटत होतं की मी एकटीच जाते. तर हा पण माझा दादाच आहे, बाजूला राहतो. तर फायनली आता बाबूच्या मामीला बाय बाय बोलून आम्ही लोक निघालेलो आहोत. बघू शकता माझं बाळ कसं बघतं आहे ते. तर त्याला वाटत होतं कुठं जातो आहे, तर त्याला सांगितलं आम्ही गावी जातो आहे. तर त्याला कळलं, तेवढं तरी त्याला समजतं. तो 1.5 वर्षाचा झाला आहे म्हणून त्याला प्रत्येक गोष्ट आता समजायला लागली आहे. बाबा काय ही लोक बोलतात काय नाही ना. थोडा थोडा आता तो बोलायचाही प्रयत्न करतो. तुम्ही माझा चेहरा बघू शकता कसा झालेला आहे तो. थोडासा मूड ऑफ होता. तर ही असे गौरीशंकर म्हणजे आम्ही गौरीशंकर ट्रॅव्हल्सनी जाणार होतो. स्लीपर बस होती आमची. तर त्याच्यात हा माझं बाळ बघा, त्याला खाली उतरायचं होतं आणि चालायचं होतं. मग त्याला चप्पल वगैरे घातली आणि मग त्याला चालवत बघू शकता. आता फायनली आमची बस अशी आलेली आहे. दादा मला बोलला तू जाऊन बस, मी सामान ठेवतो. तर तो गेला सामान ठेवायला आणि मी जातच होती वरती. बाबूला उतरवलं आहे. बघू शकता गौरीशंकर ट्रॅव्हल्स वेलकम करतात आहे. तर आम्ही वरती गेलो. 2 जण होतो. दादा बॅग म्हणजे बसमध्ये सामान ठेवत होता. तो बोला तुम्ही लोक हा पुढे, आम्ही येतो पाठव. तर आम्ही चालत होतो. पूर्ण थोडीशी म्हणजे 2-3च सीटा फक्त ही म्हणजे माणसं होती. बाकी पूर्ण बस रिकामी होती. जसे जसे स्टॉप्स येतील तसे तशी ही बस भरत जाणार. तर आम्ही आमच्या सीटपर्यंत जातच होतो. तर पूर्ण म्हणजे पुढच्या तर सर्व सीट्स रिकाम्या होत्या. ते मागच्या सीट्स फक्त माणसं होती त्याच्यामध्ये. आणि वर खाली असतं सीट्स असे. एका साईडला एकच असते. बघू शकता ही आमची सीट होती. आणि माझं बाळ चढलेलं आहे. माझ्या बाळाला खूप मजा येते या बसमध्ये. आता त्याची तुम्ही मस्तीच बघा किती. तो किती रात्री आय थिंक 2:30 वाजता झोपला तो. आणि आम्ही 4:30 वाजेपर्यंत उतरतो म्हणजे बसमधून आमच्या स्टॉपला. तर अशा प्रकारे माझं बाळ मस्ती करत होतं. त्याला बोली चल आतमध्ये बस, तो नाही. नंतर मग सरकला आतमध्ये. तेवढ्यात दादाही आला आणि बस आमची सुटलेली आहे. आणि खूप कम्फर्टेबल सीट्स आहे. मी तुम्हाला नंतर ह्या बसचं टूर दाखवणार आहे. चला तर मग आता प्रवासाचा एन्जॉय करा. इथं बघू शकता माझ्या बाळाची मस्ती किती चालली. दादा माझा झोपला होता. खूप मस्ती करत होता तो. त्याला आता सांभाळते मी. बघा कशी सांभाळते मी. एकटीच होती. दादा झोपला होता. नंतर मग त्याच्या आवाजाने तोही उठला कारण की किंचाळायला लागला जोरात जोरात. बघू शकता किती मस्ती चालू होती. हे बघा हे अशी बस असते, स्लीपर बस असते. आमच्या इथं नुकतेच म्हणजे झालेत आता वर्ष झालं असेल चालू होऊन. आणि मी बाबू झाल्यापासून मी ह्याच बसने ट्रॅव्हल करते गावी जाण्यासाठी किंवा मुंबईला येण्यासाठी. जास्त मी ह्याच बसने ट्रॅव्हल करते. मोस्टली मी एस टीमध्ये जाते, नाही तर मग नाही. काय एमर्जन्सी असेल तरच. आणि ह्या सर्व बस कशा नाईटलाच असतात, डेला नसतात. त्याच्यामुळे मला नाईटलाच जास्त ट्रॅव्हल करावं लागतं. हे बघू शकता आता एक हॉटेलजवळ थांबली ती. तर मी बसचा रिव्ह्यू देते. हे मोबाईल होल्डर्स असतात, हे मोबाईल ठेवण्यासाठी असतं. आणि त्या चार्जर होल्डर पण दिला आहे. आणि कम्फर्टेबल सीट्स होती, म्हणजे खूप असा आराम. आणि मी ह्याच बसनी प्रवास करते, बाकी दुसऱ्या कुठल्याच बसनी प्रवास करत नाही. गौरीशंकर ट्रॅव्हल्स इथं बेस्ट ट्रॅव्हल्स आहे. आणि झोपण्यासाठीही कम्फर्टेबल आहे ते. इथं कमसे कम 3 जणं झोपू शकतो, 2 जणं आणि एक मुलगा झोपू शकतो. एवढी कम्फर्टेबल सीट आहे. दादा झोपलेला त्या साईडला आणि बाबू मध्ये होता आणि मी ह्या साईडला झोपलेली. खूप एकदम असं वाटलं नाही की अनकम्फर्टेबल फील होईल, पण नाही, एकदम कम्फर्टेबल फील होत होतं. झोपण्यासाठी पण एकदम कम्फर्ट झोन आहे हा.
जर तब्येती जरी माणसं झोपली ना तरीही म्हणजे कम्फर्टेबल त्यांना वाटेल. आणि ही प्रायव्हसीसाठी पडदा वगैरे लावलेला आहे. आमच्या इथं स्लीपर बस आत्ताच चालू झाले, आता काहीतरी वर्षच झालं असेल चालू होऊन. तर आता बघू शकता, आता एका ठिकाणी थांबली आहे ती बस, त्याच्यामुळे मी रिव्ह्यू देते. आणि खूप कम्फर्टेबल सीट आहे, मला खूप आवडते ही बस. चला तर मग आता प्रवास पुढचा कंटिन्यू करू आपण. आता हे तर दाखवायचंच राहिलं, हे असे ब्लँकेट पण देतात ती लोक, कारण की AC बस आहे, त्याच्यामुळे कुणाला थंडी वगैरे वाजते तर ती लोक अंगावर घेऊन झोपण्यासाठी हे ब्लँकेट देतात. आणि त्याच्यावरती नाव पण लिहिलं आहे गौरीशंकर ट्रॅव्हल्स, बघू शकता तुम्ही. आणि खूपच कम्फर्टेबल बस होती, मला खूप आवडते. आता काही ह्याच्या पुढे मी बोलूच शकत नाही, कारण की हे बसला मी 10/9 देणार आहे. चला तर मग आता मी थोडीशी एक झोप काढते. हे बघू शकता तुम्ही, सर्व माणसं झोपलेली आहेत. आता मीही झोपते. आता तुम्हाला डायरेक्ट भेटते माझ्या गावाला. तोपर्यंत तुम्ही हा प्रवास एन्जॉय करा आणि मी एक झोप काढते. चला तर आम्ही फायनली आता पोचलो होतो घरी, म्हणजे आमच्या स्टँडवर पोचलो होतो. तर बघू शकता तुम्ही, माझं घर इथून फक्त 2 मिनटात, 2 पण नाही बोलू शकत, 2 सेकंडात मी पोचू शकते, एवढं माझं जवळ घर आहे. इथंच फक्त बस थांबते आणि हाच ST स्टँड आहे. तर अशा प्रकारे आम्ही फक्त 2 सेकंडमध्ये घरी पोचलेलो आहोत. हे आमचं समोर बुद्धविहार आहे, ही आमची विहीर आहे एक साईडला. आणि ते बघा समोर माझं घर आहे, ग्रीन कलरचं ते दिसते ते. तर मग अशा प्रकारे आम्ही घरीही पोचलो होतो. तर इथं चालू होतं थोडंसं, शौर्याचे बाबा त्याच्या अंगावरून काढत होते, कारण की हे काढावंच लागतं. एखादं लहान, म्हणजे कुठलं लहान पोरगं वगैरे आपण घेऊन गेलो, किंवा आपलं बाळ किंवा कोण दुसरं अजून, तर ते कसे लांबून प्रवास करून येतात ना, तर ते काय असे बोलतात, असे नेगेटिव्हिटी वगैरे काय असते तर ते काढावी लागते. तर त्याच्यानंतर ही सकाळ झाली होती. कोणाकोणाला असं होतं की ते उठतात पण त्यांचे असे डोळे उघडत नाही. माझं तर तसंच होतं. मी नुकतीच उठल्याच बाहेर आलेली, माझे डोळे पण साधे उघडले नव्हते. आणि मी बघू शकता माझ्या तोंडावरून मी किती थकलेली रात्री, कारण की 2:30 वाजता झोपली, 4 वाजता उतरली आणि मग 4:30-5 वाजेपर्यंत बाबूची मस्ती चालू होती. आणि मग बाबू 5:30ला झोपला. तेवढ्यात मग पटकन सकाळ झाली. 6:30 वाजले, 6:30 का 6:45 वाजले, तेव्हा मी उठली होती आणि बाहेर येऊन बसलेली. डायरेक्ट उठून बाहेर येऊन बसलेली, काहीच हातरून वगैरे उचललं नव्हतं. आणि अजून माझ्या डोळ्यावर झोप आहे बघा किती, कारण की खूप दमली होती मी त्याच्यामुळे. मग थोडेसे डोळे वगैरे उघडले आणि मग इकडे तिकडे बघितलं, तर आमचे साहेब आमच्या बाजूला बसले होते, आमच्या कारभारी. तर मग त्यांच्याशी थोडासा गप्पा वगैरे मारल्या आणि मग अशीच बसली होती निवांत. नंतर म्हटलं जाईन मी एवढ्या लवकर काय करू उठून आणि कामं करून. दादाही झोपला होता माझा. 1 तास बाहेर बसल्याच्या नंतर मग मी आलेली आहे किचनमध्ये. तर किचनमध्ये आलेल्या दादाला पोहे केले. दादा आणि माझ्या आहोंना पोहे केले होते. आणि तसं सकाळी जेवण बनवायला घेतलं का, कारण की नंतर कोण आलं दादाला भेटण्यासाठी, तर म्हणजे कसं निवांत वगैरे बसलो आणि बोलत बसलो तर काय वाटत नाही. त्याच्यामुळे सर्व कामं तेव्हाच सकाळी सर्व आवरून घेतली. 9-10 वाजेपर्यंत माझी कामं सर्व झाली, कपडे झाडलोट वगैरे सर्व. आज काय पाणी आलं नव्हतं, काल आहोंनी भरून ठेवलं होतं, त्याच्यामुळे काय टेन्शन नव्हतं. आणि हा मसाला मी बनवूनच गेलेली, कारण की मी म्हणजे हफ्ताहून जास्त मी मसाला बनवून गेले, कारण की ह्यांना कसं टेन्शन नव्हतं का, कारण की ते काय बनवतील नॉनव्हेज वगैरे, तर मसाला ऑलरेडी रेडी असेल. फ्रीझरला होता मसाला, म्हणून काय खराब नाही झाला, काय नाही. तर तोच मी मसाला वापरला आजच्या जेवणासाठी. तर आज बनवलेलं अंडा करी, तर ते बनवलं. आणि इथं बघा माझं बाळ आल्या घरी त्याची मस्ती चालू झालेली आहे. तर तो हे खोल बंद करत होता, तर म्हटलं खेळू द्यायला, किती खेळतोय तो. चला तर मग आपण पुढचा ब्लॉग कंटिन्यू करू. पुढे मी काय करते ते तुम्हाला दाखवते. आणि लगेच ते केल्या मी दुपारी आम्ही जेवलो आणि जेवल्याच्या नंतर
तसंच संध्याकाळचंही जेवण बनवायला घेतलं, ते तुम्हाला दिसेलच पुढच्या ब्लॉगमध्ये. बघू शकता मी किचनमध्ये आले होती, कारण की 5 काहीतरी वाजलेले, 4-5 वाजले होते. तर दादा आले, म्हटलं तर नॉनव्हेज तो बनता येत, त्याच्यामुळे मग सकाळी अंडी बनवलेली आणि आता चिकन बनवते आहे संध्याकाळी, कारण की दादा वहिनी पण येणार होते माझे जेवायला. मग थोडंसं हायड्रेट झाली मी, थोडंसं पाणी पियाली आणि घेतलं चिकन वगैरे बनवायला. म्हटलं फटाफट आता बनवते, नंतर ती लोकं आल्याच्या नंतर मग बोलत बसायला थोडंसं फ्री असतो ना आपण, त्याच्यामुळे पटकन आधी जेवण घेतलं करून आणि मग बाबूशी थोडंसं टाईमपास केला. बाबूनी काय काय केलं ते सर्व दाखवलं, म्हणजे खैरीनं, म्हणजे माझ्या आहूंना सांगितलं बाबू काय काय करत होता, किती मस्ती करत होता. अशा प्रकारे आता चिकन वगैरे बनवून घेते आणि मग भेटते तुम्हाला. मग तेवढ्यात आमचा गॅसही संपला चिकन बनवता बनवता, म्हणून मग माझ्या आहूंना बोलून घेतलं. ते गाणं नाही का, जल्दी या गॅसवाला, तसं माझ्या नवऱ्याला ते गाणं सूट होतं. अशा प्रकारे आमच्या गॅसवाल्यांनी येऊन आम्हाला गॅस लावून दिलेला आहे. मीही लावते, पण एक दिवस माझ्या हातातून थोडासा, म्हणजे मी व्यवस्थित ते लावलंच नव्हतं रेग्युलेटर. थोडासा गॅसचा खूप वास येत होता, त्याच्यामुळे मी तेव्हापासून हातच नाही लावत. बिचारा माझा नवरा, त्याला मी गॅसवाला बनवून टाकला, पण तो गॅसवाला नाही आहे. तो ॲक्च्युली एका फोन कॉलवरती तो आला का, कारण की त्याला माहिती आहे की नंतर उशीर झाला की ती मलाच बडबड, त्यापेक्षा येऊन लावून जाऊ दे. तर मग ते आले आणि ते लावून दिलं आणि खूप थँकफुल, कारण की पटकन जेवण झालं, नाही तर मग झालं असं 2 तास आणि मी कुठली माझी बुद्धी सुटली की पटकन त्यांना फोन, नाही तर जर त्यांना अजून जर उशीर केला असता ना फोन करायला, ते तर निघूनच गेले होते. बरं झालं आले, ते गॅस लावून दिला, ते एक बरं झालं, माझं काम सोपं केलं त्यांनी. मग छान असं चिकनला कड आलेला आहे. अशा प्रकारे संध्याकाळचं जेवणही झालेलं होतं. तर बाकी दुसरं काहीच राहिलं ना. नंतर दादा वहिनी आले, माझ्या इकडचे सोडल्यातले दादा वहिनी. तर मामाचा मुलगा आला माझा, तर ते आम्ही मग सर्वजण बसलेलो, गप्पा वगैरे मारलं आणि असंच आमचा दिवस गेला. चिकनसोबत डाळही बनवलेली, तर आता डाळीला फोडणी देत होती मी. तर असंच जर तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर मग बाय, भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये.